जय बजरंगबली, जय शनिदेव. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप नक्की चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा ना, भारीवाले राहायच. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल आपले 6101 भारीवाला काम. शनिवार आहे गाईज, त्यासाठी आज आपल्या बजरंगबलीच्या मंदिराचं पहिलं दर्शन घेतलं. बजरंगबलीचं दर्शन घेतलं ना, मंदिरात येऊन दर्शन घेतलं. तर दर्शन झाला, तुम्हाला पण दर्शन दिलं गाईज. माझ्या अगोदर मी तुम्हाला दर्शन दिलं ना. आजची सुरुवात लवकर उठलो गाईज, मस्तपैकी फ्रेश वगैरे हो ना, बजरंगबलीचं आज दर्शन घेऊ बोलू. बघा टाईमच भेटत नाही गाईज ना, लेट उठता गाईज रोज. कालच्या परवाच्या दिवशीचा व्लॉग गाईज मी काल हे नाही केला, टाकला नाही, कारण की काल जाम गाईज तब्येत खराब होती आणि ताप, थंडी आणि खोकला, त्याच्यामुळं काल शूट पण नाही केला, व्लॉग पण शूट नाही केला आणि ते व्हिडिओ पण अपलोड करताना आली. तर जमला तर आजच करीन ती पण ना, यू कदाचित उद्याला भेटेल तुम्हाला ती. सोमवारची सोमवार बोलता गुरुवारची व्हिडिओ आहे गाईज, म्हणजे गुरुवारी टाकायची व्हिडिओ तुम्ही आज भेटेल. तर बघू जमला तर आज ती पण टाकताना ये उद्या ना काही तुम्हाला भेटेल. जय शनिदेव, जय बजरंगबली नाव बारीवाला काम. चला आज काहीच सलूनमध्ये पण जायचं आहे, थोडा बघू आपल्या केसांचं जर असला ते टाईम तर करून घेऊ, नाही तर ससा बाहेर निघायचं. म्हणजे डॉक्टरने सांगले की जास्त बाहेर पडू नका म्हणून, आराम करा. तर आराम बघू जमलं तर करू, नाही तर मग जाऊन येऊ गायचं. चला बघायचं घरी निघू, दर्शन वगैरे झालं आपलं मस्तपैकी. या नाश्ता करायला या. कशाला घाबरतीन? तर काही नाश्ता नाही, चहा पियाला या. चहा ना शिलेस म्हणजे टोस्ट गाईज, पण तुम्ही ते हाताला लागली. कोणला माहिती आहे का गाईज? जुनी लोक टोसाना शिलेस बोलायची, ते कमेंटमध्ये सांगा गाईज. कोणला माहिती आहे ते ना? कोण अजून बोलतं गाईज शिलेस टोसाना, तर सांगा गाईज ना. जेव्हा आमचा शिलेस आपलं स्मिता ती पण बसते चहा पियाला, आणि आपण पण गाईज मंदिरात चहा बी मस्त घ्या, तर चहा पिऊ आणि शिलेस खाऊ टोस्ट ना. हे जा चाल, कस्टमर आले गाईज. त्याला मी गाईज म्हणजे ऑफिसला कधी येतो ना, तो त्याला अशी त्याच्या काही मस्ती करतो त्याची. तर तो आले दादाला वाटतं भेटायला, तर मला भेटायला आलं, तर म्हणजे वरती पाठवला दादाला वरती. तो तर या गाईज चहा पिऊ. तर काही हे बघा चहा पण मस्त सायले ना. शिलेच गाईज तेव्हा कसं काम चालू आहे तिकडं, निसता रपाट्या. या गाईज शिलेच खायला आणि चहा प्यायला. तर गाईज फायनली म्हणजे टाईम भेटला, मग आलो सलूनमध्ये, आपल्या त्यात बारीवाल्या सलूनमध्ये ना. प्रोसेस चालू केली. काय करायला घेतले आपण? स्ट्रेटनिंग करायला घेतले, केसांना स्ट्रेटनिंग करायला घेतले गाईज. तर तुम्हाला दिसेल पूर्ण व्हिडिओ. आता त्याने जी क्रीम लावायला घेतली ना, तर ती किती टाईम लावून ठेवायची? 45 मिनटं. दोन तास बाबा मग 2 तास जातील क्रीमलाच फक्त. तर बघा काही व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही. हे आपला भारीवाला सलून आहे काही. कसा काम आहे हे बघ, हे का तुझे
स्ट्रेटनिंग आपली हेअरस्टाईलमध्ये भारीवाला काम कंप्लीट झाला. आणि बघू शकता तुम्ही पण कसा काम झाले भारीवाला ना. कामच पच्चीस आहे ना. भारीवाला काम झाले. भारीवाला एक नंबर. आता आपण गुल्लू शेटची स्ट्रेटनिंग केली आहे, ती कंप्लीट झाली आहे. आता भारीवाला काम. कसा भारीवाला काम आहे काही मग आपलं कामच कसं असतं भारीवालाच असतं ना काही. जर परफेक्टली जरी हे केलेलं आहेत केस आणि सगळं उत्तम अतिउत्तम आपल्या भाषेमध्ये ना. तुम्हाला वाटलं तर मागच्या कॅमेऱ्यामध्ये पण दाखवलं बघा. अशी झाली आहे स्ट्रेटनिंग. पण प्रो कंपनीची स्ट्रेटनिंग केली आहे. हा भारीवाला काम झालं आहे. सांगू नका कोणाला. आज शनिवार होता म्हणून आज आमच्या भाऊने कटिंग केली नाही. Cutting नाही कटिंग केली. आम्ही उद्या करणार आहोत. शेविंग शेविंग आणि कटिंग बाकी ठेवली आहे. बाकी ठेवले ते उद्या करू. उद्या भेट द्यायची आम्हाला परत. तर आम्ही परत उद्या भेटणार आहोत. मग उद्या येऊ गाईज. परत येऊ द्या. परत शेविंग आणि कटिंग करू ना. त्याच्यानंतर लुक आपला अजून भारी येईल. तर बघा काय तुम्ही उद्याचा आपला ब्लॉग. आणि निघू त्याला आता घरी. टाईम पण जाम झाला. जेवणाचा डबा काय झालेला इथं जेवणू काय इथं दाखवू रे डबा. यो डबा आहे इथं. जेवणू काय इथं 2 तास लागले ना काय मस्तपैकी ना आपल्याला. शेट आले होते 12 वाजता, चालले 11 आपलं 3 वाजता. असा काम आहे काही 3 तास लागले 3. चला निघू करा. तर गुड इव्हनिंग गाईज. तर गाईज घरी येऊन आराम केला जरा मस्तपैकी. आणि कसे वाटतं गाईज केस पाहिल्याने स्ट्रेटनिंग केले ना. वैताग पण पका आहे गाईज त्या केसांचा. जरा गावा लागले का इकडूनच्या तिकडं उरतं नाही बघ. हे असं काम आहे. तर बघू आता त्याचसाठी तसं गाईज स्ट्रेटनिंग केलं. हे आता काम आहे. ही पबजी इकडा का गोल्यांचा आवाज आला असेल तुम्हाला निघत. तर या चहा घेऊ संध्याकाळचा आपला पण उद्या ना काही जर रविवार आहे पण आपल्या गोल्यात आलो होत ना त्याच्या मला भारीवाला काम करायला भेटत नाही ना. बघ हा कुठं गेले पलाला असेल कुठेतरी. तर गोल्या काय आता म्हणजे फायनली कपतील आपल्या ना. उद्या बघू नॉनव्हेजचा काहीतरी विषय. कारण की किती गाईच दिवस झालं. मंगळवारपासून गाईच मंगळवार बुधवारी घालतात. बुधवारी नॉनव्हेज खाल्लेला गाईच. पण गुरुवारपासून तर भारीवालाच काम चालू आहे. म्हणजे व्हेजच प्युअर व्हेज. तर कसा बुधवारी पण नव्हता घाला. बुधवारी काय घालता मग व्हेज व्हेजच आहे. हां चिकन खायला घ्यायचं. तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. कारण की व्हिडिओ आज आखी सलूनची झाली. घरांची कमी झाली ना. घरांची सगळ्यांची तब्येत बिघडली ना. तर त्याच्यामुळे काय दुसरं हिलावं सकाळी दवाखान्यात नेते. ताप बोलतं वाटत होता ना. थंडी ना. वर्षा भारीवाला काम आहे ना. त्या पण तर डॉक्टरला काही दाखवून आलो ना. तिला पण ना माझा गोल्या आज कपतील गायचं. आज लास्ट डोस आहे संध्याकाळचा. उद्या ना बघू नॉनव्हेजचं काहीतरी बघायला लागलं. हो ना काही तोंडाला कोया व्हायचे भाई व्हेज खाऊन खाऊन. तर चला तरी पण आजची व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. लाईक करा आपल्या व्हिडिओला. शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि जे पण कोणी नवीन असेल काही तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि लगेच बेल आयकॉन दाबा. म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील गायचं. तर चला काय तुम्ही भेटतं सकाळचे तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. उद्या रविवार आहे. सर्दी पण काहीच आहे ना. ते कपचा काहीच अजून अशी कणकणी थोडी. तर का ती वाटतं माहिती आहे का एसीमधल्या बाहेर निघल्यावर वाटतं पाऊस पडला नाही ना घ्यायचा म्हणून गरमी वाढली. रात्री पडत होता पण आज नाही पडला काय. अख्खा दिवस थोडासा झिमझिम केला ना गेला. त्याच्यामुळे अजून गरम होतं काही. असं होतं काही. एकाची बिघडली का सगळ्यांची बिघडतं. त्याच्यामुळं मग बेकार काम होतं.
तर चला मी भेटतो सकाळचे तुम्हाला नवीन आणि भारीवाले व्हिडिओच्या बरोबर. टाटा बिर्ला ना अंबानी